नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मला सहज सुचलेली कविता, मिरगेंची कविता. ऐकूया. सध्या खाजगी इंग्रजी शाळेंचं पेव फुटलेलं आहे. सगळेजण अगदी खेड्यातसुद्धा आपल्या लेकरांना खाजगी शाळेतच घालायचं बघायला, किती पैसे लागू द्या. आता त्याला अनेक कारणं आहेत. जिल्हा परिषद शाळेच्या परिस्थित्या बिघडलेल्या आहेत. परंतु माझं यावर एक सजेशन आहे, एक सल्ला आहे की आपले लेकरं जिल्हा परिषद शाळेतच पाठवा. ऐकूया. लाखो रुपये फीस भरून मुलांना इंग्रजी शाळेत घालायचं आणि सगळं सामान त्यांचंच घ्यायचं, असं कुठपर्यंत चालायचं? इंग्रजी शाळेत कमी पगारात अनट्रेंड मास्तर शिकवत आहेत. हे वास्तव आहे. ग्रॅज्युएट झालेले नुसते, पुस्तकी ज्ञान, अनुभवाचं ज्ञान नसलेले, कॉप्या करून पास झालेले असे अनेक लोक इंग्रजी शाळेत कमी पगारावर शिकवायलेत. इंग्रजी शाळेत कमी पगारात अनट्रेंड मास्तर शिकवत आहेत. जनतेला लुटून शाळेवाले फक्त पैशाची शेती पिकवत आहेत. उगीच खोट्या मोठेपणासाठी पैशाला बर्बाद करू नका आणि पोस्टर बघून इंग्लिश स्कूलवाल्यांचे विनाकारण खिसे भरू नका. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षेत जाऊ लागलेत. सरकारी शाळेतील सरांच्या वृत्तीत चांगले बदल होऊ लागलेत. जुने मास्तर जरी नेतेगिरी करत असले तरी नवीन लागलेले जे मास्तर आहेत ना, ते कर्तव्याला जागायलेत, चांगलं काम करायलेत, कामाचे व्हिडिओ टाकायलेत सोशल मीडियावर. त्याच्यामुळं जिल्हा परिषद शाळासुद्धा सुधारणा व्हायल्या. म्हणून लेकरांना तुम्ही तिकडं पाठवा. राज्यात आता सरकारी शाळेत CBSE पॅटर्न येत आहे आणि शिक्षकांना त्यांनी ट्रेनिंग देण्याची शासन काळजी घेत आहे. आता सगळ्या महाराष्ट्र राज्यातल्या सरकारी शाळेमध्ये CBSE म्हणजे केंद्रीय शिक्षण बोर्ड जे आहे त्याचा अभ्यासक्रम शासन पाठवित आहे आणि शिक्षकांना तसं ट्रेन करत आहे. असा निर्णय परवा मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. तो कधी सक्सेस होईल त्यावर तो वेगळा विषय आहे चर्चेचा, परंतु त्यांनी निर्णय घेतलेला चांगला आहे. आता ते मुख्यमंत्र्याची निंदा करणारे हजारो लोक आहेत, त्याला काही विलाज नाही, त्यांच्या तोंडाला कोणी हात लावावा. परंतु यांचे जे निर्णय आहेत ते अगदी लोकहिताचे आहेत. त्यांचं राजकारण कसं आहे असं, परंतु लोकहिताचे निर्णय घ्यायला हे मुख्यमंत्री सक्षम आहेत. त्यांनी निर्णय जाहीर केला आहे की आता सगळ्याच सरकारी शाळेत CBSE पॅटर्न लागू करायचा आहे आणि म्हणून राज्यात आता सरकारी शाळेत CBSE पॅटर्न येत आहे. शिक्षकांना त्याची ट्रेनिंग देण्याची शासन काळजी घेत आहे. आपल्या काळातील जीप शाळेचे पहिले दिवस मनात आठवा. सगळ्या पालकांना माझं आवाहन आहे की आपल्या काळात ज्या शाळा होत्या जिल्हा परिषदच्या त्या आठवा, कशा शाळा होत्या, आणि आता हळूहळू त्याच्याकडंच वाटचाल आहे जिल्हा परिषद शाळेची. पर्याय नाही राहिला. किमान नोकरी टिकविण्यासाठी तरी मास्तरांना आता चांगलं वागावं लागणार आहे. जे दारू प्यायलेत त्यांना दारू सोडावी लागणार आहे, त्यांना ड्युट्या कराव्या लागणार आहेत, त्यांना TET द्यावी लागणार आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी का होईना हे बरोबर गुरुजी वागणार आहेत. आणि म्हणून आपल्या काळातील जीप शाळेचे पहिले दिवस मनात आठवा आणि आज ना उद्या शाळा सुधारतील. मुलांना जिल्हा परिषद शाळेतच पाठवा, ही माझी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद.